ANS न्यूज। ANS लाइव न्यूज मौजूद हूँ मैं दादर में नक्षत्र मॉल के पास। आज सारी फेरी वाले ब्लैक डे मना रहे हैं। क्यों? कहीं ना कहीं उनके दिल में बहुत तकलीफ है। इस वजह से उन लोगों ने आज 45 दिन हो गए किसी के घर में चूल्हा नहीं जला, किसी ने नहाने नहीं दिया। आज बोलते बोलते उनकी आंखों में आंसू। क्या सरकार तक ये बात नहीं पहुंच पा रही है? क्या उनके जो उनको बोल रहे हैं कि बांग्लादेशी का ढूंढने का काम किसका है? सरकार का। और वो आते कैसे है? वो भी सरकार का काम है। पर ये आज जो भूखे मर रहे हैं उनके लिए कुछ न कुछ सरकार को करना चाहिए। 2000 से है जो 2014 से जो पास हो गया उनको तो कम से कम बैठने देना चाहिए था। आज देखिए आज इनकी क्या हालत हो गई है। और ये अगर अब सरकार इनकी बातें नहीं मानेगी, इस तरीके से कहा जा रहा है, तो वो हमारा कुपोषण के लिए बैठेंगे। इस तरीके का अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज। खाली हम लोग का वोट चाहिए, हम लोग नहीं चाहिए। वो क्या बोलते हैं, तुम लोग भागो, तुम लोग बांग्लादेशी हो, हम लोग मराठी फेरी वाले हैं। कहाँ जाएंगे हम लोग? आज हम लोग के घर में राशन नहीं है, 40 दिन हो गया धंधा बंद है हम लोग का। कहाँ जाएंगे हम लोग? कितना इतना सब भाजी लेके बैठते तो भी बोलते चलो इधर से भागो, तुम्हारा इधर काम नहीं है। किधर जाएंगे हम लोग? बाहर से आए हुए हैं क्या हम लोग? हमारे बच्चे लोग को क्या खिलाएंगे हम लोग? क्या हम लोग को जहर दे दे या हम लोग भी जहर खा के मर जाए? क्या खाएंगे हम लोग? बोलो अभी। हम लोग को दूसरा कुछ नहीं चाहिए। हम लोग को हमारा 4x4 का ही दे दो, मगर उधर जिधर बैठे हम लोग उधर ही दे दो। हम लोग दूसरा जगह नहीं मांग रहे, बड़ा फ्लाइट नहीं मांग रहे। हमारा जो जगह है उतना ही जगह हम लोग दे दो। 3x3 का दे दो, 4x4 का दे दो, उसमें ही हम लोग कंट्रोल पे। बाकी हम लोग को ज्यादा कुछ बोलने को नहीं आता। हम लोग कुछ नेता वगैरह नहीं है कि हम लोग के पास नेता आके खड़ा रहेगा, तुम लोग लगाओ धंधा, हम लोग बैठे टेंशन मत लो। ये सब कहने वाले कोई नहीं है। खाली ये लोग को वोट चाहिए हम लोग का, बाकी हम लोग नहीं चाहिए। कभी 4 दिन में भी मिले तो 4 दिन में मारेंगे, कभी 8 दिन में मारेंगे, कभी 15 दिन में मारेंगे। जो हाथ में मिलेगा उसको फाइन मारेंगे। सरकार से क्या अपील करेंगे? सरकार से हमारा यही अपील है कि ये फाइन मारना वगैरह बंद कर दो, क्योंकि फेरी वालों के पास अभी कुछ नहीं बचा है। खाली उनको धंधा लगाने दो, क्योंकि वो लोग भूखे मर रहे नहीं तो आमरण उपोषण करने के लिए हम लोग बैठ रहे हैं। आज गुढीपाडवा आहे, सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पहिलं तर। पण आज आम्ही मराठी माणसं काळ्या वेशात दिसतोय हे खूप वाईट आहे। म्हणजे इंग्रज असतानाही इतके अत्याचार झाले नाहीत, त्या स्वरूपाचे अत्याचार आज होत आहेत। म्हणजे मराठी जो इंग्रज गेले, गोरे इंग्रज गेले आणि काळ्या इंग्रजांचं राज्य आलंय असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही कदाचित या सगळ्यांच्या स्टेटमेंट ऐकली असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रकर्षाने जाणवलं की फक्त मराठी माणसांच्याच मागे बांगलादेशी परप्रांतीय यांना कुठेही टच होत नाही। याचा अर्थ काय? जर दादर ही मराठ्यांची आणि अस्मिता, आपण मराठी म्हणून अस्मितेचा भाषण करतो आणि ज्या पद्धतीने राजकारण होतं या विभागात, तर मराठ्यांना चकवण्याचे जर प्रयत्न होत असतील तर कुठेतरी आम्हाला याबद्दल बोलावं लागेल आणि ऍक्शन घ्यावी लागेल। आणि म्हणूनच आजच्या दिवशी आम्ही सगळे काळे ड्रेस घालून आलोय। आज आम्ही शांततेत हे सगळं करतोय, पण शिवस्वराज्य मराठी फेरीवाला संघटना म्हणून आम्ही पुढची स्टेप घेणार आहे। जर पुढच्या 4 दिवसात याच्यावर ऍक्शन झाली नाही आणि आम्हाला बसू दिलं नाही तर आम्ही आमरण उपोषण करतोय। आम्हाला म्हणजे खरोखरच दुःख होतंय। एवढ्या आमच्या 3 पिढ्यांच्या सेनानी होती, तिने या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलं होतं। आमच्याकडे 1964 पासूनच्या जॉन फर्नांडिस साहेबांच्या पावत्या आहेत। डिसिल्वा गलीमध्ये एवढ्या 5-5 पिढ्या, 4थी पिढी। बाळासाहेबांनी सांगितलं मराठी माणसांनी उद्योगधंदे करा, पण आम्हाला व्यवसाय करू दिला जात नाही। आमचं आता वय 58-60 वर्ष आहे। ह्या वयामध्येही डोक्यावर पाठी घेऊन पळावं लागतं। हे मराठी माणसाचं खरोखरच दुर्दैव आहे। आज आम्हाला एवढं वाईट वाटतंय की पाडव्याच्या दिवसात घरामध्ये श्रीखंडपुरी गेली, पण आज 45 दिवस झाली एवढी कारवाई, एवढी महागाई एवढी हे केली आहे। फेरीवाला काय त्याला काय होत नाही, उन्हात तानात कष्ट करतोय, किती कष्टाने तो स्वतःची रोजी। आणि फेरीवाला हा महत्वाचा घटक आहे। हा महागाई कमी करण्यामध्ये आज बघा त्या पालघरवाल्याच्या बायका 5 रुपयाचा आंब्याचा टाळ त्यांना बसू दिला नाही, आज 30 रुपयाला गेलं। म्हणजे महागाई हा फेरीवाला कमी करतो, स्वयंरोजगार करतो। तुम्ही त्यांना नोकऱ्या देत नाही, स्वतःचं पोट भरतोय, मग तुम्ही का भरू देत नाही? 4-4 पिढ्या ते स्वतः धंदा करतात आहे। आमचा जन्म लालबागला झाला, आमचं दादरमध्ये सर्वस्व आहे। आमच्याकडे फक्त बांगलादेश आहे।
गृह मंत्रालय काय करते? बांगलादेशी मुळे आहेच नाही, फक्त नावाला देतात आणि मराठी माणसांवर कारवाई करतात. काही नाही, इलेक्शनच्या पूर्वी मुंबई मधला मराठी माणूस बाहेर गेलेला आणणार आणि तो इकडे, आणि आम्हाला मराठी माणसाला आता तुम्हाला आम्ही कायमस्वरूपी बसवणार, आम्ही तुम्हाला लायसन देणार. फक्त एवढं म्हणजे एवढं 5 पिढ्या झाल्या, पण का लायसन देत नाही? सरकारची आम्हाला लायसन द्यावं, आम्हाला व्यवस्थित बसवावं, शिस्तीमध्ये बसावं. त्यांनी जसं बसाल तसं आम्ही बसायला तयार आहे. आणि आमच्याकडनं पावती चालू करावी. महागाई, भ्रष्टाचार कमी करे. महापालिका पावती का देत नाही? का तर महापालिकेला भ्रष्टाचार करायचा आहे, भ्रष्टाचार संपवायचा नाही. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार महापालिका करते. आज फेरीवाल्यांना बसू दिलं तर महापालिकेचा भ्रष्टाचार बंद होईल. कर्नाड साहेबांनी पावती चालू केली होती. ऋतुताईंना म्हणे, त्यांनी आल्याच दिवशी बोलले की मी मराठी माणसाच्या विरुद्ध नाही, पण आज एवढे दिवस 11 तारीखला ताई बसल्या. आज तारीख किती? आज मराठी माणसं आजही बसू दिल्या नाही. याच्यासारखं दुर्दैव आणखी मराठी माणसाचं काय? मुंबईवरती अधिकार मराठी, आज रेल्वे प्लॅटफॉर्मवर दाखवा, तिथं भिंतीवरती भाजीवाली दाखवतात, चित्र दाखवलं जातं, एक फुलवाली दाखवली जाते, पाणीपुरीवाला दाखवलं जातं, चहावाला. म्हणजे आम्ही आता तुम्ही शेवटचं आम्हाला पाठवायला तर तुम्ही तयार झालं. मुंबईची शान ही फेरीवालाच आहे. तुम्ही बघा, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती दाखवलेलं जातं चित्र, की कोण भाजीवाला दाखवला, तो कोण चहा विकणारा दाखवला. हे मग मुंबईची शान फेरीवाला आहे, स्वयंरोजगार करतोय. मग त्यांना उद्ध्वस्त करायचं काम का तुम्ही करताय? आणि याचं पाप घेऊ नका, हाय घेऊ नका गरिबाची. कुठेतरी परमेश्वर आहे. सत्ता येते काय आणि जाते काय, पण आज गरिबाच्या डोळ्यातले एवढे अश्रू घेऊ नका, हीच माझी सरकारला विनंती आहे. आणि मी, माझी आजी, माझी आई, आता मी म्हातारी झाले, माझी 3री-4थी पिढी मी दादर डिशिलवा गल्लीमध्ये धंदा करते. आणि आता पहिलं तरी थोडं उठायचं, बसायचे, समजून घ्यायचे. आता कोणी आम्हाला समजून घेत नाही. आम्ही सगळ्यांच्या पाया पडलो, सगळीकडे गेलो, कोणीही आम्हाला दाद दिली नाही. तेवढ्या पुरतं सांगतात आम्ही तुमचं काम करतो, तुम्ही महिन्यानी या, 2 महिन्यानी या. आमची दखल कोणी घेत नाही. फक्त कोणी नाही, फक्त वोट मागायला येतात तेव्हा ताई आम्हाला वोट द्या, ताई आम्हाला वोट करा. आम्ही तुम्हाला आम्ही आहे तर तुम्ही आहे. आम्ही बाहेर आहे, गेलो, आज करतो, उद्या करतो. आणि आज 40 दिवस झाले आम्हाला अजिबात 1 रुपया सुद्धा आम्ही कमवत नाही. जो माल भाजीचा, फळांचा आणला ते टाकून द्यायला लागतात. आम्हाला एवढंच म्हणायचंय, आम्हाला 2000 आधीचा युवा सर्वे झाला तेव्हा आम्हाला लायसन देत होते. आता 14च्या आमचे हे झाले, अजून आम्हाला लायसन नाही. लायसन देऊ नका, द्या नका देऊ, पण आम्हाला इज्जत मध्ये बसू द्या. आम्ही महाराष्ट्रातले, आम्ही मुंबईतले, आमचा जन्म मुंबईत झाला. माझी मुलं या वाडिया केमची आहेत, मी इथेच झाली. मी महाराष्ट्रातली, मी मुंबईतली, मुंबईची नागरिक आहे, महाराष्ट्राची नागरिक आहे. काय हा महाराष्ट्र आहे? असा महाराष्ट्र नव्हता जो शिवाजी महाराजांच्या राज्यातला महाराष्ट्र नाही. आता महाराष्ट्र संपला म्हणून समजा. आणि हा महाराष्ट्र माणसाच्याच पाठी लागलेत, फक्त नाव बांगलादेशी लोकांचं की आम्ही त्यांना, अरे त्यांना शोधा, त्यांना बघा, त्यांना आणा आणि पाठवा. आमच्या का मागे लागले? आम्हाला तर इज्जत म्हणजे बायका माणसाला तर थोडं थोडं लावून धंदा करू दे. आम्ही चोरी करतो, आम्ही इज्जतनी धंदा करतो. आज आम्ही बसलो तर आमची मावशी, काकी म्हणून आमची गिरायक येतात ओळखीची. आम्ही 5ला 4ला धंदे लावतो तरी आमचा माल संपतो, कारण आम्ही पूर्वीपासून धंदे करतो. आमची एवढीच सरकारला विनंती आहे, आम्हाला थोडे जागा द्या, पावती फाडा, 50 रुपयाची रोज पावती फाडा. आम्ही द्यायला तयार आहे. गव्हर्नमेंटला एवढा फायदा होईल ना, विचारू नका. आम्हाला बाकी काही नकोय, आमची रोजी रोटी आम्हाला द्या बस. मैं क्या बोलती हूँ मैडम, और सरकार से मेरी इतनी विनती है कि आप है ना एक लाइन से सबको बिठाओ, फिर उन लोगों का आधार कार्ड, रेशन कार्ड चेक करो, ये कहाँ से आए, कहाँ बैठ रहे, तो आपको मालूम पड़ेगा ना कि कौन बांग्लादेश है, कौन इधर है. क्या आप फालतू में आके किसको भी उठा रहे हो. की छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराजांचा, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा, झाशीची राणी लक्ष्मीबाईचा. मुद्दा मी सगळी मराठी नाव घेतो. या देव देश धर्माचा
जय महाराष्ट्र. मी राजेश माडिक, दादरचा फेरीवाला. आज वर्षानुवर्ष प्रामुख्याने दादरमध्ये माझ्या आई वडिलांपासून मी आज पिढ्यानपिढी आम्ही व्यवसाय करतोय. याचं कारण का की सरकारकडे आमच्यासाठी रोजगार नाहीये, म्हणून मराठी माणसांनी आम्ही स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण केला आणि त्या पार्श्वभूमीवर आमची पिढ्यानपिढ्या आम्ही व्यवसाय करत आहोत. पण माझी एकच विनंती आहे, जास्त न बोलता आज राजसाहेबांची शिवाजी शिवतीर्थावर, आमच्या दादरच्या हक्काच्या शिवतीर्थावर त्यांची सभा आहे. तर आमच्या मराठी माणसासाठी राजसाहेबांनी आवर्जून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्हाला सहकार्य करावं आणि आजच्या सभेमध्ये आमचा प्रश्न मांडावा आणि दादरकरांचा खास करून तुम्ही प्रश्न मिटवावा ही आमची अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र.